नमस्कार. महाशिवरात्र हा केवळ सण नाही, तर महाशिवरात्र ही ग्रह नक्षत्रांच्या योगात एक शिवशक्तीची अनुभूती घेण्याची रात्र असते. आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीविषयीचं धार्मिक आणि आध्यात्मिक तसंच ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक पंडित अवधूत शास्त्री प्रसादे गुरुजी. गुरुजी, खेड टाइम्सच्या या मंचावर आपलं स्वागत आहे. नमस्कार. गुरुजी, महाशिवरात्र कधीपासून आहे, म्हणजे केव्हापासून ही शिवरात्र आपण साजरी करतोय, किंवा ही चालत आलेली प्रथा केव्हापासून आहे, आणि ह्याच दिवशी का शिवरात्रीचं असं महत्त्व आहे विशेष? असं आहे की महाशिवरात्र जी आहे ती सृष्टीच्या आरंभापासून आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण आपले जे युग आहेत ना, त्यातलं कलियुग 4,32,000 वर्षांचं आहे असं आमचं पंचांग सांगतं. पंचांगाचं जे गणित आहे ते सांगतं. असे सगळे युगानुयुग चालत आहे. जसं म्हणजे महाशिवरात्र म्हणजे जसं महादेवांचं सगळ्यात पहिलं जे दर्शन घेतलं ते विष्णूंनी घेतलं. ज्यावेळेस असा प्रश्न पडला की कोण श्रेष्ठ आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये, तर त्यावेळेस काय झालं होतं की ब्रह्मदेवाने हंसाचं रूप घेतलं आणि वरच्या बाजूला बघायला सुरुवात केली, आणि विष्णूंनी वराह अवतारातून खालच्या बाजूला गेले, आणि त्या दोघांनाही अंत लागला नाही महाशिवरात्री म्हणजे महादेवांचा. तर तो जो दिवस आहे तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यामुळे अनेक वर्ष, नाही म्हटलं तरी 30-40 लाख वर्ष झाले असतील महाशिवरात्रीला सुरुवात होऊन. महाशिवरात्रीचं आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बघा, महाशिवरात्रीचं ज्योतिषशास्त्रीय महत्त्व तर ह्यासाठी आहे की ती जी तिथी होती, जेव्हा सुरुवातीला महादेवाचं प्रकट झाले, लिंग स्वरूपात दर्शन झालं, तर तो दिवसच महाशिवरात्र आहे. आणि फाल्गुन वद्य चतुर्दशी ही तिथीच सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महाशिवरात्र आहे. ज्या दिवशी ज्या रात्री महाशिवरात्र असती त्या दिवशी चतुर्दशीच तिथी असली पाहिजे. म्हणजे त्रयोदशी सहित चतुर्दशी नाही चालत. म्हणजे चतुर्दशीची रात्र जी आहे ती सूर्यास्ताच्या आसपास, म्हणजे प्रदोष काळ दुपारी 5 नंतर, 15 तारखेला जे आता आहे तर ते दुपारी 5 नंतर साधारण चतुर्दशी तिथी लागते. आणि प्रदोष काळानंतरच जे आपण पूजा अर्चा करतो त्याला फार महत्त्व आहे महाशिवरात्रीचं. म्हणजे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या चतुर्दशी तिथी महत्त्वाची आहे. आणि यावर्षी तर खूप चांगला योग आहे, कारण रविवारी ती चतुर्दशी तिथी आलेली आहे. अमृतसिद्धी योग म्हटलं जातं. सोमवारी पण चतुर्दशी आहे दुसऱ्या दिवशी, आणि आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी 5 नंतर पण चतुर्दशी आहे. तुम्ही सांगितलं ज्योतिषशास्त्रीय काय महत्त्व आहे, पण महाशिवरात्रीचं आध्यात्मिक असं काय महत्त्व आहे? आध्यात्मिक महत्त्व म्हणजे बघा, अध्यात्म म्हणजे काय, तर अध्ययन करणे, स्वतःच्या आत्म्याचं अध्ययन करणे, याला अध्यात्म म्हटलं जातं. तर आध्यात्मिक महत्त्व म्हणजे आत्म्यानेच महाशिवरात्रीच्या दिवसापासूनच आपण जसं विष्णूशी जोडले गेलेलो आत्म्याच्या स्वरूपातून, तसंच महादेवाशी पण आपण जोडले गेलेलो आहोत सुरुवातीपासून अगदी. तर अध्यात्माचं महत्त्व म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं अध्ययन करणं. वर्षानुवर्ष जन्मोनजन्म आपण प्रत्येकजण आपापल्या आत्म्याचं अध्ययन करतो. राहिलेलं कार्य मागच्या जन्मातलं या जन्मी पूर्ण करतो. कधी कधी हा जन्मसुद्धा कमी पडतो, म्हणून हे जे कार्य आहे हे आपण पुढच्या जन्मात करतो. आणि ज्या इच्छा राहतात आपल्या मृत्यूच्या वेळी, त्याच इच्छा घेऊन पुन्हा जन्माला येतो. म्हणून ह्याचं आध्यात्मिकच महत्त्व आहे महाशिवरात्रीचं, की म्हणजे जेवढे सणवार आहेत आपले यांचं सगळ्यांचं आध्यात्मिक महत्त्व आहे. म्हणूनच आपण ते सगळे साजरे करत असतो. कारण पूर्वंपार ऋषीमुनींपासून आपण हे सगळे सण जे आहेत ते साजरे करतो. किंवा शिवरात्र, गणेश जयंती, हे सगळ्या तिथींवरती ज्या होणाऱ्या उपवास आहेत किंवा त्याचे व्रत आहेत, हे एक व्रत आहे. आणि त्या व्रताचं जो पालन करतो त्याला व्रती असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आम्ही जाणलं, पण या दिवशी ग्रह नक्षत्रांची काय स्थिती असते? हां, तर ग्रह नक्षत्रांची जी स्थिती आहे तर ती या दिवशी सूर्याचं जे भ्रमण आहे तर ते मंगळाच्या नक्षत्रातून असतं. बघा, तर मंगळाचं नक्षत्रातून असतं म्हणजे स्वाभाविक आहे, मंगळाचा स्वभाव जो आहे तो उग्र आहे ना. ज्या व्यक्तीच्या शरीरात मनात पराक्रम असतो, शौर्य असतं, तो व्यक्ती थांबत नसतो कधीच, बरोबर ना. तो सतत कार्य तत्परच असतो. तर ज्या ज्या लोकांचं मंगळ स्ट्रॉंग आहे त्या लोकांना युद्धात
आणि रणांगणात सगळीकडे विजय प्राप्त व्हावा. तर ही जी वेळ आहे ही त्या पद्धतीची इच्छा निर्माण करणारी वेळ आहे. मग ही वेळ ज्यावेळेस मनात इच्छा निर्माण करणारी असते, मंगळाचा संबंध असतो. सूर्य धनिष्ठा नक्षत्रात असतो, तर धनिष्ठा हे मंगळाचंच नक्षत्र आहे. तर या काळामध्ये वादविवाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर ह्या घडू नये हेही त्याच्या पाठीमागचं एक कारण असावं की दूरदृष्टी होती आपल्या सगळ्या ऋषीमुनींना, की त्यांनी सांगितलं की बाबा या काळामध्ये पाण्याचा संबंध, पृथ्वी तत्वाशी संबंध, म्हणजे पराक्रम करा पण कुठेतरी जमिनीवर राहून करा, महादेवाच्या उपासनेने करा. कारण जर उपासना आपली चालू असेल तर त्यावेळेला माणसाचं डोकं शांत असतं. बघा, जे आपण महादेवाला अभिषेक करतो त्या अभिषेकातनं जे पाणी पडतं, पाणी पडल्यानंतर त्याची जी स्पंदन आहेत, पाणी पडत असताना सतत धार जी होती महादेवाच्या पिंडीवरती, तर ती तुमच्या शरीरावरती पण त्याचे वेव्ज येतात. आता पूर्वीपासून काय पद्धत आहे की सोवळं घालायचं, सोवळं घालून मग ती पूजा करायची. म्हणजे महादेवाला ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेला असे कपडे, शिवलेले कपडे घालून चालत नाही, बरोबर. तर ह्याचं कारणच ही आहेत की कुठेतरी ती जी स्पंदन आहेत पाण्याची त्या महादेवाच्या पिंडीवर पडली की ती आपल्याकडं त्याचे वेव्स घेऊन येते आणि मन आणि शरीर दोन्ही पण शांत होतं त्याच्यातून. गुरुजी, महाशिवरात्र म्हटलं की आध्यात्मिक असं एक प्रथा चालत आलेली आहे की रात्रभर जागरण, उपास, शिवपूजा, याचं काय असं महत्व आहे? बघा, फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे. आपली प्रथा म्हणण्यापेक्षा ही शास्त्र आदेश आहे असं म्हटलं तरी काय वावगं टाकणार नाही. शास्त्राप्रमाणे आपल्याला उपवास करायला सांगितलं आहे, जप करायला सांगितलं आहे, ध्यान करायला सांगितलं आहे, महादेवाची उपासना करायला सांगितली. अत्यंत खूप जास्त महत्त्व आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण दिवस लंघन करतो, पोटात काहीच नसतं, त्यावेळेला आपल्या अंगातला आळस आपोआपच बाहेर पडतो, है ना. आणि ज्या वेळेला महादेवाची आपण उपासना करतो, जप करतो, मंत्र म्हणतो, मंत्र ऐकतो, ज्यांना येतात ते मंत्र म्हणतात. आमच्यासारखे जे गुरुजी आहेत सगळे ते ब्राह्मण आहेत, जे मंत्र म्हणतात आणि त्या मंत्रांची स्पंदनं तुमच्या ज्यावेळेस कानावरती जातात त्याचा परिणाम तुमच्या खोलवर, बुद्धीवरती, मनावरती होत असतो. त्यामुळं त्याचं खूप महत्त्व आहे. महादेवाच्या अभिषेकातली जी काही मंत्र आहेत त्या मंत्रांमध्ये विशेष अशी गोष्ट आहे ना की पहिल्यांदा जे काही तुमचे दुःख आहेत ते सांगितलेले आहेत. रुद्र अष्टाध्यायी जो अध्याय आहे, वेदांमधनं जो आलेला आहे रुद्राष्टाध्यायी किंवा रुद्राभिषेक आपण करतो, तर त्याच्यामध्ये पहिले 5 अध्याय तर फक्त देवा मला हे दे, देवा मला ही अडचण आहे, देवा मला ती अडचण आहे, देवा मला या गोष्टी होत आहेत, असं त्या मंत्रांच्या माध्यमातून ब्राह्मण तुमच्या वतीने सांगत असतो. त्याच्यानंतर नंतरचे जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये देवा मला रथ दे, देवा मला घोडा दे, देवा मला हत्ती दे, देवा मला धान्य दे, देवा मला सोनं दे, देवा मला, म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत आयुष्यामध्ये जगत असताना, मग ग्रह नक्षत्र काहीही असू दे, पण तुमच्यासाठी हे आवश्यक आहे, हे मागितलं जातं महादेवाला. आणि हे धार्मिक महत्व आहे. आता रात्रीभर जे जागरण करतो आपण, रात्रभर जागरण करतो म्हणजे ती शक्ती प्राप्त करण्याकरताच करतो. आपली याच्यामधून कॅपॅसिटी पण वाढते ना, जागरणाची वाढती, पूजेची वाढती, सान्निध्याची वाढती. आपण एक प्रकारे निसर्गाशी पुन्हा एकरूप होतो, थंडीशी पण एकरूप होतो, मनावरती संयम होतो, पवित्र भावना मनात येतात. आज ज्या पद्धतीने आपण पाहतोय की एकमेकांच्या बद्दल जो काय दुस्वास बघितला जातो, भांडणं बघितली जातात, वादविवाद बघितले जातात, ज्या ज्या वेळी मनुष्य म्हणून आपण देवाच्या पाया पडतो, नतमस्तक होतो महादेवाच्या, याचा अर्थ आपण भक्त आहोत. मग जर भक्त आहे, जर आई आणि वडिलांकडे आपण चुकी करून गेलो समजा, तर आपल्याला गिल्ट वाटतच ना, तर ते गिल्ट काढायचं कामच महाशिवरात्रीला होतं किंवा ह्या वेगवेगळ्या व्रतांच्या माध्यमातून होत असतं. गुरुजी, आपण महाशिवरात्रीचं आध्यात्मिक, धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्व आपण पाहिलं, तर आता आपण राशींच्या माध्यमातून विचार करू. यंदाची जी महाशिवरात्र आहे ही महाशिवरात्र कोणत्या राशींसाठी फलदायी ठरेल? तर ह्या वेळेसची जी महाशिवरात्र आहे ती मेष, वृषभ, मकर, तूळ या राशींसाठी अत्यंत शुभदायी परिणाम करणारी आहे आणि निश्चितच या लोकांना लाभ होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्रीचा संबंध 4-8 दिवसांचा जो काळ आहे हा नक्कीच चांगला आहे. मग इतर राशींनी किंवा ज्या फलदायी ठरणार नाही ही महाशिवरात्र, त्या इतर राशींनी काय काळजी घ्यायची? ज्यांना बघा, सगळ्याच राशींना काही त्रास होतो असं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल प्रत्येकाची जी काही जन्मकुंडली आहे त्याच्याप्रमाणेच विशेष म्हणजे फळ मिळत असतात.
पण ओव्हरऑल जर बाकीच्यांनी काळजी घ्यायला पाहिजे तर बघा, गाडी चालवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ताचं, बरोबर ना. तर गाडी व्यवस्थित सगळ्यांनी टू व्हीलर चालवण्याचा जो काय आहे तो त्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की विशेष कर्क आणि कुंभ राशीच्या लोकांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे की वादविवादात कुठल्या पडू नये, भांडण करू नये, गाडी वगैरे व्यवस्थित चालवावी, मनावरती नियंत्रण मिळवावं थोडक्यात. गुरुजी, आपण आत्ताच बोललो किती राशींना, कोणत्या राशींना ही महाशिवरात्र फलदायी ठरणार आहे, पण मूळ मुद्दा असा आहे की सर्वच राशीच्या लोकांनी महादेवाची कशी आराधना करावी किंवा काय जप करावा, याबद्दल काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व राशींनी शिवपूजा करणे हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. तर मेष राशीच्या लोकांनी ओम नमः शिवाय या मंत्राने शिवलिंगावर लाल फूल आणि गूळ अर्पण करावे. त्यांनी धैर्य आणि यश वाढते. त्याच्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी त्र्यंबकं यजामहे किंवा महामृत्युंजय मंत्र जो आहे, मृत्युंजय महारुद्र त्राहिमाम शरणांगतं जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं कर्मबंधने, या मंत्राने महादेवाला कच्चं दूध, साखर यांनी अभिषेक करावा. त्याच्यानंतर मिथुन राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते रुद्राय आणि बेलपत्र किंवा 5 प्रकारच्या सुपारी हे वाहून पूजा करावी. त्याच्यानंतर कर्क राशीच्या लोकांनी ओम सोमेश्वराय नमः असं म्हणून पाण्यात थोडे तांदूळ टाकून अभिषेक करावा. यामुळं कौटुंबिक सुख वाढतं, जे की आपण सांगितलं कर्क राशीला थोडंसं त्रासदायक आहे त्यामुळे. सिंह राशीच्या लोकांनी ओम नमः शिवाय याच मंत्राने 108 वेळा जप करून गंध किंवा चंदन जे असतं आपलं उघळून आपण जे तयार करतो प्रॉपर, तर ते चंदनात थोडंसं केशर अर्पण करून ते महादेवाला लावावं. त्याने सिंह राशीला बराचसा आराम पडेल. त्याच्यानंतर कन्या राशीचे जे लोक आहेत त्यांनी ओम रुद्राय नमः आणि बेलपत्र वाहून दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा करावी. त्यामुळे बुद्धीमध्ये वाढ होईल त्यांची आणि त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्याच्यानंतर तुळा राशीच्या लोकांनी ओम महेश्वराय नमः हा मंत्र म्हणावा आणि सुगंधी फुलं, अत्तर हे अर्पण करावं. त्यामुळे त्यांचे नातेसंबंध जे आहेत ते सुधारले जातील. त्याच्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र म्हणून मध व दूध मिश्रित अभिषेक करावा. अडथळे आयुष्यातले कमी होतील. त्याच्यानंतर धनुराशीच्या लोकांनी ओम शंकराय नमः असं म्हणून जप करावा आणि पिवळी फुले, हळद अर्पण करून महादेवाची पूजा करावी. त्यामुळे त्यांच्या भाग्यामध्ये निश्चित वृद्धी होईल. त्याच्यानंतर मकर राशीच्या लोकांनी ओम नमः शिवाय मंत्र म्हणून काळे तीळ, पांढरे तीळ हे मिक्स करून पाणी अर्पण करावं. त्यामुळे त्यांचा शनिदोष आणि नैराश्यसुद्धा कमी होईल आणि स्थैर्य लाभेल. त्यानंतर कुंभ राशीच्या लोकांनी ओम नीलकंठाय नमः हा मंत्र म्हणावा. निळी फुलं जी आहेत ती अपराजिताची, ज्याला आपण गोकर्ण म्हणतो, ती फुलं अर्पण करावी. यामुळे मानसिक शांती मिळेल. काय की कुंभ राशीच्या मधून आता सध्या राहूचं भ्रमण चालू आहे, त्यामुळे खूप जास्त विचार मनात येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ते थोडंसं आत्ता ह्या काळामध्ये त्यांना त्रास आहे. गुरुजी, हा झाला राशींचा विषय, राशींबद्दल आपण बोललो. माझा पुढचा असा प्रश्न आहे की या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणते होम हवन यज्ञ करू शकतो, ज्यामुळे लोकांना ज्या ग्रहांच्या बाधा आहेत, पीडा होतात, तर त्या ग्रह शांती होईल ज्या माध्यमातून? बरोबर. मुळात महाशिवरात्रीचा पर्वकाळ जो आहे तो इतका शास्त्रामध्ये किंवा पंचांगामध्ये किंवा आमचे जे काही ग्रंथ आहेत, निर्णय सिंधू आहे, धर्मसिंधू आहे, या दिवशी चतुर्दशीला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर ह्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवाची पूजा करणं, अभिषेक करणं हे सुद्धा खूप मोठं पुण्यकारक आहेच आहे. पण ज्यांना अधिकस्य अधिकम फलम म्हणतो ना आपण, की जास्तीत जास्त त्रास आहे आणि मग त्यांना जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे, तर त्यांच्यासाठी एक असतो रुद्राभिषेक. त्याच्यानंतर असतो लघुरुद्राभिषेक. लघुरुद्राभिषेकामध्ये काय असतं की 11 ब्राह्मण असतात. 11 ब्राह्मण मिळून 125 आवर्तनं करतात रुद्राभिषेकाचे. असे 11 आवर्तनं झाल्यानंतर त्याला लघुरुद्राभिषेक म्हटला जातो. त्याच्यानंतर महारुद्राभिषेक असतो आणि ह्याच सोबत मग ह्या रुद्राभिषेकाचा हवन वगैरे यज्ञ याग आपण करू शकतो. म्हणजे जसं रुद्रास्वाहाकार म्हटलं जातो, तर तो रुद्रस्वाहाकार एका दिवसातही होतो, 3 दिवसांचाही करता येतो. असं मोठ्या स्वरूपामध्ये पण यज्ञयाग आपण करू शकतो. पण आता सगळ्यांनाच ते काही शक्य नाही. तर मग ह्या सगळ्यांसाठी नवग्रह शांती किंवा कोणत्याही ग्रहांची शांती जर महाशिवरात्रीच्या दिवशी केली तर ते ग्रहसुद्धा आपलं ऐकतात
असा यावेळेसचा सगळ्यात मोठा पर्वकाळ आपण म्हणू शकतो. कारण त्या दिवशी श्रवण नक्षत्र आहे. आणि जे तशी- तुम्ही चंद्राचं श्रवण नक्षत्र आहे, जे तुम्ही महादेवाला सांगणार आहेत, जे काही तुम्ही मागणार आहेत महादेवाला, ते सगळ्या गोष्टी इच्छा परिपूर्ण तुमच्या महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित महादेव करतील. तशी अनुभूती घेत असतात. अनुभूती बघा प्रत्येकाला मिळते असं नाहीये. बरोबर. अनुभूती ही कशी आहे की तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. अगदी तुमचं बरोबर. शरीर फक्त मंदिरात चाललंय आणि मन कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी बसलंय, बरं. तर तुम्ही देवतेंशी एकरूपच होणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही महादेवाशी तेवढं एकरूप व्हायला पाहिजे. तन मन आणि धन या तिन्ही गोष्टींनी, नाही तर तन तिथं आहे, मन तिथं आहे, खिशात पैसे आहेत, पण द्यायची इच्छाच होत नाही. म्हणजे दातृत्वम वंशपुण्यानं सांगितलंय. म्हणजे वंश वाडवडिलांच्या पुण्याई जर असेल तरच माणूस दातृत्व करू शकतो. सगळ्यांचं काम नाही आहे दातृत्वाचं. आणि एखादा गरीबातला गरीब माणूस सुद्धा तिथं जाऊन 11 रुपये 21 रुपये देवापुढं ठेवतो, कुठंतरी त्या पुजाऱ्याला देतो किंवा बाहेर कुणाला तरी अन्नदान करतो. ती सुद्धा एक महादेवाची सेवाच भक्ती, आहे. सेवाच. कारण आत्म्यानेच आत्म्याचं जाण घेतलेली आहे ना इथं, बरोबर. की प्रत्येक जणामध्ये आत्मा आहे. आज तुम्ही तहानलेले आहात, लांबून कुठून तरी आलायत मंदिरामध्ये, तिथं तुमच्यासाठी मी पाण्याची व्यवस्था करतोय पिण्यासाठी. हो. तर हे किती मोठं पुण्य आहे. पुण्य. तर मग अशा ठिकाणी महादेवाची सेवा करायची असेल तर शिवभक्तांनी त्या पद्धतीने करायला पाहिजे की यज्ञयाग पण ठेवले पाहिजेत, त्या गोष्टी झाल्या पाहिजे, अग्नीची पूजा पण झाली पाहिजे. आणि नवग्रहच नाही, मी तर म्हणतो महाशिवरात्रीच्या दिवशी धर्मसिंधू निर्णय सिंधूमध्ये तर असं सांगितलंय की महाशिवरात्रीच्या दिवशी जे भक्त महादेवाची पूजा करतात, यज्ञयाग करतात, होम हवन करतात, त्यांनी छोटा यज्ञ जरी केला, समजा एखाद्या गरिबाची परिस्थिती नाही आहे, गाईचं शेण आणलं, थोडंसं तूप आणलं, ओम नमः शिवाय म्हणून घरामध्ये जरी आहुती दिली, नका कुणाला बोलवू तुम्ही 4 लोकांना, ब्राह्मणांनाही बोलवू नका, पण तुम्ही तुमच्या घरामध्ये आहुती देऊन करू शकता छोट्या स्वरूपात. महादेवाची पिंड सुद्धा ज्यांना मंदिरापर्यंत पोहोचता येत नाही, अशा पण काही महिला भगिनी असतात किंवा आजारी व्यक्ती असतात, अबालवृद्ध लोक असतात, त्यांनी घरामध्ये महादेवाची पिंड काळ्या मातीची जरी केली आणि त्याच्यावरती बेलफूल वाहिलं, पाणी शिंपडलं, तरी सुद्धा महादेवाला ती केलेली पूजा, फक्त काय मनातून आत्म्यापासून श्रद्धेने पूजा करणं फार गरजेचं आहे. हे झालं प्रत्येक राशीविषयी. आणि होम हवन यज्ञाच्या माध्यमातून आपण ग्रह शांती करू शकतो. पण ज्यांना काल सर्पदोष आहे किंवा शनिदोष आहे, पितृदोष आहे, अशांसाठी तुम्ही एखादा काय महाउपाय असा असू शकतो की ज्याने महाशिवरात्रीच्या दिवशी फलदायी ठरू शकतो? बघा, ज्यांना शनिदोष आहे, त्यांनी शनीचा त्रास आहे, त्यांनी उडदाची डाळ, उडदाचे वडे महादेवाला करून स्वतःच्या घरी तयार करून, बाहेरनं नाही, स्वच्छ नाही का व्यवस्थित घरी तयार करून महादेवाच्या मंदिरामध्ये वाहणं, उडदाचे वडे किंवा काळे उडीद वाहणं, त्याच्यासोबत बेल वाहणं, अभिषेक करणं. आणि प्रत्येकाने ज्या दिवशी ज्यांना कालसर्प आहे त्यांनी तर निश्चितच याला आपण महाउपाय म्हणू शकतो की चांदीचा नाग तयार करून तो नाग महादेवावरती वाहून ज्यावेळेस आपण रुद्राभिषेक करतो, जर अभिषेक येत नसेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा शिवमानस पूजा तुम्ही गुगल केलं तरी सापडेल. शिवमानस पूजा म्हणून महादेवाला जर चांदीचा, तांब्याचा यथाशक्ती नाग व्हायला तर कालसर्पाचा दोष निश्चितपणे कमी होतो, त्याचा त्रासही कमी होतो. त्याच्यानंतर तीळ, काळे तीळ आणि पांढरे तीळ हे वाहिल्यानंतरही राहू आणि केतूशी संबंधित जे काही दोष असतात, त्रास असतात, तर ते कमी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राहू आणि केतूचा त्रास जर कमी व्हावा असं प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून निर्णय घेणं फार गरजेचं आहे. कारण केतूची ज्यावेळेस दशा येते माणसाला, केतूचा ज्यावेळेस त्रास होत असतो, त्यावेळेस तो जगापासून थोडासा दूर गेलेला असतो, तो लोकांमध्ये मिसळत नाही, त्यांना लोकांमध्ये जाता येत नाही, खूप अडचणी असतात, खूप त्रास. ते म्हणतात ना की ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळे तो त्रास असतो, तो इंटरनल बॉडी पेन पण असतो, मानसिक ताण पण असतो, भरपूर प्रकारचे त्रास ज्योतिषशास्त्रामध्ये ओळखू पण येतात की काय ह्या व्यक्तीला आता त्रास होतोय. तर केतूच्या त्रासामध्ये माणूस लोकांपासून दूर जातो. केतू असेल की माणूस फटकून वागतो लोकांशी, त्यामुळं लोकांशी जर तुम्ही चांगले नाही वागले तर तुमच्यापर्यंत अपॉर्च्युनिटीज येणार नाहीत, व्यवसाय
लागणार पोहोचणार नाही, नाहीत. तुमची बुद्धी पण चालणार. त्यामुळं केतूवाल्यांनी सखोल विचार केला पाहिजे आणि राहूवाल्यांनी पण तेच, की राहू काय करतो, भ्रम निर्माण करतो प्रत्येक गोष्टीबद्दल. मी उगीच तुमच्याबद्दल विचार करणार की मॅडमने असं का बोलल्या, मॅडम असं का वागल्या, विचार न करता डायरेक्ट स्पष्ट विचारू शकता तुम्ही, स्पष्ट वक्ता. किंवा स्पष्ट वक्ता पाहिजे. आणि खूप जास्त इल्युजनच्या पाठीमागे जायचं नाही राहूवाल्यांनी, है ना. मृगजळ आपण म्हणतो. मृगजळ, करेक्ट. त्या मृगजळाच्या माग न धावता रिअलिटी बेस्ड सगळे निर्णय जर घेतले आणि शांतपणे, ज्या वेळेला तुम्हाला निर्णय नाही घेता येणार त्यावेळेला तुम्ही बघतो, पाहतो, करतो असं जरी थोडीशी भूमिका घेतली पॉझिटिव्ह ह्याने, ठेवणे. आणि रोज मेडिटेशन हा सगळ्या ग्रहांवरचा उपाय आहे. योग आणि मेडिटेशन, रोज ध्यान धारणा करणं हे फार गरजेचं आहे. ध्यान धारणेच्या माध्यमातून एक प्रश्न असा आहे की ओम नमः शिवाय हा सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे असं म्हटलं जातं. मग त्या मंत्राचा ग्रहांवर काय परिणाम होतो? हा, तर ग्रहांवरती बघा, सूर्यावरती जो परिणाम होतो म्हणजे सूर्याचा ज्यावेळेस जप करतो आपण त्यावेळेला महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपला प्रसिद्धी ज्यांना पाहिजे आहे त्यांनी सूर्याची पूजा करणं, सूर्याची संबंधित जे काही धान्य आहेत, गहू असतील, है ना, ह्या महादेवाला वाहनं, तर सूर्य कंट्रोल होईल त्या व्यक्तीचा. म्हणजे राजकीय व्यक्तींनी त्या दिवशी गहू वाहणं फार गरजेचं आहे. जे मानसिक गोष्टींशी संबंधित म्हणजे डॉक्टर असतील, औषधी वनस्पती असतील, त्यांनी तांदूळ वाहणं महत्वाचं आहे. तर चंद्र कंट्रोल येतो, माणसाचं मन चंचल, ज्या व्यक्तीला खूप जास्त राग येतोय त्यांनी गूळ, त्याच्यानंतर मसूर डाळ हे महादेवाला व्हायल्यानंतर मंगळ कंट्रोलमध्ये येतो. त्याच्यानंतर शनीसाठी मगाशी सांगितलंच आहे त्याप्रमाणे उडीद डाळ वगैरे हे व्हायल्यानंतर शनी काय देतं की शनी स्थैर्य देतो, धैर्य देतो. शनी तुमच्या नैराश्य पण देतो, तर नैराश्य येणं कमी होतं. या सगळ्या गोष्टी व्हायल्यानंतर मनातलं जे काही गोष्टी आहेत आपल्या, दुःख, त्या सगळ्या गोष्टी, नैराश्य, त्या तिथं कमी होतात. गुरुजी, महाशिवरात्रीचा उपवास नेमका कसा करावा, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि विशेष कोणत्या मुहूर्तावर महाशिवरात्रीची पूजा केली पाहिजे? बरोबर, अतिशय चांगला प्रश्न आहे. तर महाशिवरात्रीचा उपवास करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खूप जास्त फराळ करू नये. ठीक आहे, फराळ जे करणार तुम्ही तर फलाहार वगैरे असं लाईट घ्यावं, अल्पोपहार घ्यावा. त्यामध्ये दूध असेल, खजूर असेल, या सगळ्या गोष्टी असतील. साबुदाण्याची खिचडी तर मुळीच खाऊ नये, शक्यतो खाऊच नाही. ती काही शास्त्राने पण चालत नाही, नंतर आली आहे त्याची आख्यायिका, सगळ्यांना माहीतच आहे. तर वरही एक वेळ थोडेफार प्रमाणात चालेल, पण बटाटा चालेल, या सगळ्या गोष्टी चालतील. महादेवाची पूजा कधी करावी, तर तसं तर सूर्य उदयानंतर करू शकता तुम्ही. दिवसभर महाशिवरात्र आहेच आहे, दुसऱ्या दिवशीपर्यंत, 15 तारखेला सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. दुसऱ्या दिवशी पारणं करण्याची पद्धत आहे, म्हणजे महादेवाला नैवेद्य दाखवून मग उपवास सोडणे, अभिषेक पुन्हा करून अशा पद्धतीने उपवास साजरा करायचा असतो. जास्तीत जास्त महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं, महादेवाचा जप करावा, अभिषेक करावा, या सगळ्या गोष्टी कराव्याच. आणि मुहूर्त तुम्ही जो विचारला, तर मुहूर्त संध्याकाळी 5 नंतर चतुर्दशी चालू होते, तर तो एक बेस्ट मुहूर्त आहे. आणि ज्यांना शक्य आहे, आणि महाशिवरात्र खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने करायला सांगितले, तर पूर्ण रात्र जागरण करायला सांगितलंय आणि लगेच दुसऱ्या दिवशी झोपायचं पण नाही. जागरण म्हणजे जागरणच करायचं. तर मुहूर्त साधारणतः रात्री 12:28 ते 1:27. आपण असं पण म्हणू शकतो की रात्री 11:48 ते 1:48 हे जे 2 तास आहेत, हे तुम्हाला सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर या सगळ्या गोष्टी देणाऱ्या आहेत. हा सगळ्यात बेस्ट मुहूर्त आहे महादेवाची उपासना, जप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला. हां, आता त्याच्यानंतर मग 2 नंतर काय करायचं, तर महादेवाचं ध्यान करायचं, जप करायचं, भजन करायचं. हा जो उपासनेचा विषय येतोय यामध्ये खरं तर बेलपत्र, धतुरा ज्याला धोत्रा म्हणतात, दूध हे अर्पण करण्याची ही प्रथा आहे. तर हे अर्पण करण्यामागचं काय कारण असावं? बघा, दूध वगैरे आपण महादेवाला वाहतो, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी वाहतो. आता आपण नदी
जी आहे ती पोल्युशन पण खूप वाढलेलं आहे, बरोबर. म्हणजे चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी टाकल्यावरती पाणी आणखीन खराबच होणार आहे. पण जर चांगल्या गोष्टी पण त्याच्यासोबत गेल्या तर छोटे छोटे जीव असतात, ते नदीमध्ये कुठेतरी रेंगाळणारे प्राणी असतात, तर त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. थोड्याफार प्रमाणात नदीमध्ये जात खरं तर म्हणजे हे अध्यात्म विज्ञानाकडे घेऊन जातंय असं आपण सगळ्याच जीवांचा विचार आपल्या धर्मशास्त्रातले जे कोणी होते, ऋषी असतील, मुनी असतील, त्यांनी आतापर्यंत अभ्यास करून हे केलेले आहेत. आणि सगळेच व्रत हे डिझाईनच अशा पद्धतीने आहे की निसर्गाच्या त्या चक्राला, निसर्गाला त्या वेळेला आपल्याला करायला सांगितलंय. म्हणजे सर्व भूत म्हणजे पंचमहाभूतांचा विचार आणि सगळ्या पाळीव प्राण्यापासून ते द्विपाद, चतुष्पाद अशा सगळ्यांचा विचार हिंदू धर्मामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळे त्या निसर्ग चक्राचा ह्या आपल्या व्रत वैकल्यांच्या माध्यमातून आपल्याला फायदा होत निश्चित संतुलन होतं. आता फक्त एकच आहे की हल्ली पूजेच्या ठिकाणी किंवा मंदिरात मध्ये सुद्धा लोक प्लॅस्टिकच्या पिशवीत जे दूध घेऊन येतात तिथं कचरा होतो, या सगळ्या गोष्टी होतो. तर जे शिवभक्त आहेत, जे महादेवाच्या पूजेसाठी जातात, तर त्यांनी मला असं वाटतं की जास्तीत जास्त मंदिरात गेल्यानंतर लाईनीला थोडंसं उशिरा लागलं तरी चालेल, पण ज्यांना ज्यांना वेळ आहे किंवा दर्शन झाल्यानंतर एक अर्धा ते 1 तास जरी दिलं की जे जमेल ते कचरा उचलला, स्वच्छता थोडीशी केली मंदिराच्या परिसरात, तर तिथल्या आयोजकांना, मंदिर समितींना पण त्या गोष्टीचा निश्चित फायदा होईल. आणि ग्रहांचा परिणाम पण इथं, तुम्ही ज्या वेळेस डाऊन टू अर्थ होता, तुमच्यामधला अहंकार संपतो, त्यावेळेला ग्रह सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतात. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वच्छता करता त्यावेळेस राहू पण प्रसन्न होतो, आणि ज्यावेळेस स्वच्छता करता त्यावेळेस केतू पण प्रसन्न. कारण तुम्ही आध्यात्मिक एका विशिष्ट ठिकाणी जे आध्यात्मिक पद्धतीने, वास्तुशास्त्राच्या पद्धतीने जे मंदिर आपण बांधलेलं असतं, त्या एक एनर्जीच्या वलयामध्ये आपण जाऊन ह्या सगळ्या सेवा करतो, पूजा करतो, तर त्याचा निश्चित परिणाम शरीरावर, मनावर, आपल्या जीवनावरती, आपल्या ग्रहांवरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती निश्चित होत असतो. गुरुजी, आजच्या तरुण पिढीने महाशिवरात्रीकडे कसं बघावं आणि खरं तर या दिवशी केलेला संकल्प किती प्रभावी ठरू शकतो, काय तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? निश्चितच हा प्रश्न तुम्ही विचारलात, खरंच खूप बरं झालं. कारण तरुणांशी संवाद साधण्याची ही संधी मी स्वतःला मिळाली असं समजतो. बघा, आपले आई वडील सगळ्यात प्रिय असतात प्रत्येकाला, त्यांची आज्ञा आपण ऐकतो, बरोबर. तर आपले आई वडील, आपले आजोबा, आपले पणजोबा हे ऋषीमुनींचं ऐकतात. मग आपणही त्यांचा वारसा पुढे चालवला पाहिजे, तरुण पिढीने चालवला पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे तरुण पिढीसाठी की संगती संगदोष. आपली संगत जर चांगली आहे, आपल्याला मनातून वाटतंय की बाबा हा मुलगा चांगला आहे किंवा ही मैत्रीण चांगली आहे, तर त्याच्या संगतीमध्ये नक्कीच राहा. गुणदोष असलेले, आपल्याला चुकीच्या मार्गावरती नेणारे मित्र आपल्याला नको आहेत, आणि त्याची फार गरज आहे. आणि मुलांची संगत कशी आहे हे पाहण्याचं काम पालकांचं आहे. तर पालकांनी त्याच्यावरती आवर्जून लक्ष ठेवलं पाहिजे की किती वाजता मुलगा घराच्या बाहेर जातोय, कॉलेज संपल्यावर किंवा ट्युशन संपल्यावरती तो वेळेत घरी परत येतोय का, त्याचे मित्र कसे आहेत, याच्यावरती लक्ष पालकांचं पण पाहिजे. आणि जे तरुण आहेत की जे MPSC, UPSC ह्या सगळ्या गोष्टी करतायत, आणि हे करत असताना कुठंतरी एखाद्या परीक्षेत नापास झालं म्हणून ते डिप्रेशनमध्ये जातात. आत्ताच्या तरुण पिढी फार पटकन नैराश्यात जातात, की त्याच्या आधीची जर पिढी आपण पाहिली तर एवढी नैराश्यात जात नव्हती, खूप स्ट्रॉंग होती. कारण किती मारलं, किती हाणलं तरी काही वाटतच नव्हतं, मान अपमान हा नव्हता. आता 3 वर्षाच्या मुलाला, 5 वर्षाच्या मुलाला थोडं रागवलं तरी लगेच डोळ्यात पाणी येतं. ती आपणच त्यांचा लाड केलेला आहे, तर तो थोडासा कमी व्हायला पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा काय होता की अपयश आल्यानंतर काय करायला पाहिजे. अपयश आलं की पुन्हा महादेवाकडे जायला पाहिजे. प्रत्येक महाशिवरात्रीला महादेवाला तुम्ही जा, तुम्ही मनातून प्रार्थना करा. MPSC, UPSC तर किरकोळ गोष्ट आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा यश त्या व्यक्तीला मिळू शकतं जो महादेवाचा भक्त आहे किंवा विष्णूचा भक्त आहे. पण एक तरी देव असा पाहिजे. तुम्ही आत्ता अशी कंडिशन आहे ना की मित्राला तुम्ही दुःख सांगितलं ना तर तो तुमची नाही का मज्जा घेईल, सगळ्यांना सांगल. पण महादेवाला सांगितलं तर कुणाला सांगायची गरज नाही, बरोबर. तर महादेवाला तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा सांगायला, मनाने महादेवाशी संवाद साधायला सुरुवात करा.
त्या मुलांना मी सांगतो की जे तरुण आहेत आणि जे नोकरी किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करतायत, हे बघा एक साधं सरळ गणित आहे. आपण जे मनातले जे विचार आहेत ते ह्या निसर्गामध्ये प्रक्षेपित करतो हो. आणि तेच विचार काहीतरी एक रिझल्ट घेऊन आपल्याकडे रिटर्न येतात. तर आता समजा माझी एखादी कंपनी आहे, तर मी महाशिवरात्रीला जाणार, महादेवाच्या पाया पडणार आणि महादेवाला म्हणणार की महादेवा मला एकदम स्किल्ड वर्कर पाहिजे, मला एक इंजिनियर पाहिजे चांगला, मला एक मदत करणारी माणसं पाहिजे. हे महादेवापर्यंत त्याने तर गेलं. बरं, तो श्रद्धेने जातो हो. कारण त्याने 5 ते 10 कोटी 20 कोटी काहीतरी लावलेले असतात त्या प्रोजेक्टसाठी, बरोबर. पण ही जी मुलं आहेत ना, ही मुलं तेवढ्या तन्मयतेने महादेवापर्यंत जात नाहीत. म्हणजे ते जाणं गरजेचं आहे की जेणेकरून महादेवाला खरोखर जाऊन बघा. ज्याला शक्य नसेल त्यांनी मनोमन महादेवाची प्रार्थना करा, त्या दिवशी उपवास करा. अश्वमेधाच्या यज्ञाचं पुण्य किंवा फळ आपल्याला एक महाशिवरात्र केल्यावरती मिळते. मग हे खूप मोठं पुण्य आहे. न खर्च करता फक्त एक दिवस उपवास करायचा आहे, महादेवाच्या सान्निध्यात राहायचं आहे, जप करायचा आहे आणि महादेवाला प्रार्थना करायची. आपली संगत सुधारली तरीसुद्धा त्या व्यक्तींची, त्या मुलांची नक्कीच पुढच्या वर्षामध्ये प्रगती होईल. त्यामुळे संगत फार चांगली आहे, कारण आपण अनुकरणीय असतो. आपल्यासोबत जो व्यक्ती असतो त्याच्यासोबत आपण तो जसं वागतो, आणि एक लहान वयच असतं ते 15-16 ते साधारण 20-22 वर्षाचं जे वय आहे ते असं असतं ना की खूप नाजूक असतं. ह्या वेळेला जर भावनांवरती, मनांवरती जर नाही माणसाने हे केलं, संयम धारण केला, तर मग त्याचा परिणाम पुढे आयुष्यभर आपल्याला मिळत असतो. अर्थात महाशिवरात्रीचं हे धार्मिक आणि खरं तर त्या दिवसाच्या संकल्पाचा एक विशेष परिणाम आपल्या आयुष्यावर सुद्धा होऊ शकतो. तर धन्यवाद गुरुजी, आज आपण आलात आणि महाशिवरात्र या निमित्ताने आपण प्रेक्षकांना खूपच छान असा संदेश दिलाय. खरं तर महाशिवरात्रीचं संपूर्ण आध्यात्मिक, ज्योतिषशास्त्रीय, धार्मिक महत्त्व